नमस्कार, रोकठोक पेलात स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय दिरगुडकर. आज तुमच्या लक्षात आलं असेल की नेहमीसारखा मी स्टुडिओमध्ये नाही आहे आणि नेहमीचे पक्षांचे मान्यवर, प्रवक्ते, विषय तज्ज्ञ असे कुणी माझ्या आजूबाजूला नाही आहेत. तर मी आहे काश्मीरमधल्या एका अज्ञात अशा खोऱ्यात, जिथून पाकिस्तानची बॉर्डर फक्त काही अंतरावर आहे. आणि आज हा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा सीमेवरून रोकठोक आपल्यासमोर सादर करण्यासाठी मी अशा अनेक अनाम वीरांना घेऊन आलेलो आहे तुमच्या सोबत, की ज्या अनाम वीरांच्या भरोश्यावरच आपला देश आज स्वतंत्र आहे, अबाधित आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला देश हा स्वतंत्र राहायला पाहिजे, त्याचं स्वातंत्र्य अबाधित आणि वर्धिष्णू राहिलं पाहिजे. परंतु या स्वातंत्र्याचा खरा अर्थ ज्यांनी आम्हाला समजावून सांगितला ते सगळे अनाम वीर आज माझ्या सोबत आहेत. त्यांच्या सोबत आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचं प्रशिक्षण कसं असतं, त्यांच्या संघभावना कशा असतात, निराशेवर ते मात कसं करतात, त्यांना या राष्ट्राप्रती काय वाटतं, त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्यासाठी त्यांच्या मनात काय संदेश आहे. हे सगळं आपण अशा करता करतोय की स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त आपल्या गाडीवर 2-5 रुपयाचा प्लास्टिकचा झेंडा लावायचा, छातीवर एखादा तिरंगा लावायचा आणि मग वर्षभर मात्र आपण काहीही करायला मोकळे असतो, शॉर्टकट मारायला मोकळे असतो, सिग्नल तोडायला मोकळे असतो. त्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल तर हे असं सीमेवर आलं पाहिजे आणि अक्षरशः जीव तळ हातावर घेऊन लढणाऱ्या जवानांकडूनच आपण समजून घेतलं पाहिजे त्यांची राष्ट्रभावना काय होती. चातुर्मास हा आपल्याकडे व्रतवैकल्यांसाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः श्रावण महिना. आता काही क्षणापूर्वी इकडे अतिशय निसर्गाचं रौद्र स्वरूप होतं, खूप पाऊस होता आणि काही क्षणात हे ऊन पडलं. श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर काश्मीरच्या या खोऱ्यात आपल्याला यायला हवं. पुन्हा एकदा या सगळ्या अनाम वीरांचं स्वागत टाळ्यांच्या गजरात आपण त्या सगळ्यांचं स्वागत करूया. काय आपलं नाव? हवालदार यल्लाप्पा भातखंडे. भातखंडे कुठल्या गावचे? मी डिस्ट्रिक्ट स्टेट कर्नाटका, डिस्ट्रिक्ट बेलगाम. बेळगाव मधले आहात? अरे वा, किती वर्ष या जागेवर आहात? ह्या जागेवर आता 2 वर्ष झाली. आम्ही 2 वर्ष झाली. आपलं प्रशिक्षण कसं झालं आपल्याला आठवत आहे का? कसे होते प्रशिक्षणाचे दिवस? पहिला तो नाजूक होते. आम्ही हाफ पॅन्ट घालून फिरायचे गावाकडं. वडिलांनी धक्का मारून आम्हाला भरती केली. आम्ही भरतीला पण जायला नव्हतो. कधी आम्ही जे फिजिकल आमची जी परिस्थिती, घराची परिस्थिती नाजूक होती, त्याच्यामुळं आई-वडील पण नव्हते की बाबा माझा मुलगा फौजीत जाईल असं वाटत नव्हतं. क्या बात है, क्या बात है. वाटत नव्हतं. प्रशिक्षण टफ होतं एकदम? प्रशिक्षण टफ होतं तेव्हा. जेव्हा ट्रेनिंग पण आम्हाला टफ होतं सगळं. आम्ही गेलो सर्व आम्हाला आनंदात, म्हणजे जे आम्ही शेताकडे कामं करत होतो त्याच्यापेक्षा चांगली आहे इथं. आम्हाला काय वाटलं नव्हतं ट्रेनिंग काय वाटलं नाही ट्रेनिंग करायला. इथे अत्यंत विषम हवामान असतं. ज्या हेलिपॅडवर आत्ता आपण आहोत त्या हेलिपॅडवर 100 मीटरवरून येण्याकरता 1-1 तास लागू शकतो, इतकं बर्फ इकडे जमतं. अशा विषम हवामानामध्ये की जिकडे -डिग्री टेम्परेचर आहे आणि आत्ता असं कडक ऊन आहे, या हवामानाशी कसं जुळवून घेता? आम्ही पहिल्यापासून जे आम्ही ट्रेनिंग केलेलं आहे, ट्रेनिंग करून आम्ही जे हवामान आम्हाला पचलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही व्यवस्थित आता आहे व्यवस्थित. आणि आम्ही दुखापत काय झाली सर्व आमचे डॉक्टर साहेब ते सर्व आमचे सोबत आहेत. करेक्ट. ह्या 15 ऑगस्टला आपले देशवासीय हा कार्यक्रम बघतायत, काय सांगाल त्यांना? देशवासियांना काय संदेश द्याल? संदेश येई की ज्या माणसाबरोबर आम्ही व्यवस्थित बोलायचं, चालायचं, राहायचं, भाऊबंद कसे राहायचे, जसं भावासकं कसं राहायचं ते आम्ही इथे शिकताय आणि तसंच त्यांनी वागायला पाहिजे. भातखंडे साहेब, तुम्ही फार मोठी गोष्ट सांगितली आहे. कसं आपण राहिलं पाहिजे तर जातपात, धर्म, पंथ, भाषा याच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकांशी भातृभावनेनं राहिलं पाहिजे, भावंड भावनेनं राहिलं पाहिजे. आपल्यासोबत पंकज अहिर आहेत. पंकज अहिर कुठल्या गावचे? नाशिकचा. नाशिक, महाराष्ट्रात राहणार मी. बरं, तुम्हाला तुमच्या प्रशिक्षणाचे दिवस आठवतात? हो. तुमच्यात आज जी ही संघभावना आहे यातल्या कित्येकांना तुम्ही इथे येण्या अगोदर अजिबात ओळखत पण नसाल, परंतु तुमच्यातलं टीम स्पिरिट इतकं अफलातून आहे. आता काही मिनिटापूर्वी इथे प्रचंड पाऊस होता, त्या पावसात एका क्षणात तुम्ही सगळं स्टेज आवरलं, सगळ्या गोष्टी आवरून ठेवल्यात, कोणी कोणाला सांगावं सुद्धा लागलं नाही. मला तुम्ही सांगा, ही संघभावना येते कुठून? ही संघभावना सगळ्यात पहिले तर फौजमध्ये आल्यानंतरच कळते. आपण गावाकडे असतो, सगळे लहान असताना पण आम्ही बघितलंय की तो टीम स्पिरिट भेटत नाही. पण इथं आल्यानंतर फौजमध्ये असे काही जवान आहे ते एका प्लेटमध्ये जेवण करतात. वा. गावाकडे गेल्यानंतर आपण जर कोणाकडून पाणी पिलो कोणाच्या घरचं तर आपण त्याचा ग्लास धुतो मग मध्ये ठेवतो, पण फौजमध्ये तसं नाही.
फौजमध्ये 5 जण जर एक ठिकाणी असले तरी ते एक एक जण 5 जण एकाच ग्लासमध्ये चहा पितात, एवढी संघभावना आहे. जर आपण जेवण एकत्र करतोय, चहा एकत्र पितोय, तर काम करण्यासाठी कुठलीही आपल्याला मागं पुढं पाहण्याची गरज नाही. त्यातूनच टीम स्पिरिट आणि संघभावना तयार होते. जेव्हा एखादी तुम्ही हरकत करता त्यावेळेला तुमचं जे ट्रेनिंग झालेलं असतं त्या ट्रेनिंगचा तुम्हाला कितपत उपयोग होतो? कितपत म्हणायचं झालं तर गावाकडून आल्यानंतर आपण तर पहिले नॉन ट्रेन असतो, पण फौजमध्ये आल्यानंतर जी ट्रेनिंग होते तर पूर्ण आपण सर्व्हिसच्या दरम्यान जे काही वर्क करतोय पूर्णपणे फायदा आम्ही ट्रेनिंगचाच होत असतो. म्हणजे जे काही तुम्ही ऑपरेशन करता, अतिरेक्यांना शोधण्याचं असेल, त्यांना मारण्याचं असेल, गस्त घालण्याचं असेल, कोम्बिंग ऑपरेशन असेल, या सगळ्या मागे भारतीय सैन्य दलानं जे तुम्हाला ट्रेनिंग दिलेलं आहे त्या ट्रेनिंगलाच सर्वात जास्त महत्त्व आहे. मला सांगा, तुम्ही ज्या युनिटमध्ये आहात त्या 8 मराठा इन्फंट्री, लाईट इन्फंट्री, याचं वैशिष्ट्य काय? याचं लाईट इन्फंट्रीचं वैशिष्ट्य सगळ्यात मेन लाईट म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त तेज हरकत करणे. आम्हाला इथं युनिटमध्ये कधी टाइम दिला जात कमी वेळेत जास्त काम. म्हणजे जो समाज जास्त वेळेत कमी काम करतो त्यांच्यासाठी तुमचा आदर्शच ठेवला पाहिजे की कमीत कमी वेळेत कम से कम टाइम में ज्यादा से ज्यादा काम. हे तुम्ही कसं करता? कम से कम वेळेमध्ये प्रत्येक ठिकाणी फौज मिलिटरीमध्ये 0 टाइम दिला जातो कोणत्याही गोष्टीसाठी. 0 टाइम म्हणजे काय? 0 टाइम म्हणजे सगळ्यात कमी वेळ जे कॅल्क्युलेट केलं जातं कुठल्याही गोष्टीचा किती वेळ लागणार याला, त्या वेळेच्या कमी टाइम जो वेळ दिला जातो आपल्याला त्याच्यामध्ये प्लस मायनस करून कमी टाइम दिला जातो, त्याच्यामध्ये तो वर्क करायचा असतो. आणि ते सगळी काही लढाई कॅल्क्युलेट करून लढाईवर डिपेंड केली जाते. आणि पूर्ण लढाईचं युनिटचं जे शेड्यूल आहे पूर्ण इंडियन आर्मीचं ते टायमिंगवर केलं जातं. तुम्ही या देशवासियांना 15 ऑगस्टला असं निश्चितपणे सांगू शकता की संपूर्ण देश तुमच्या सुरक्षेखाली, तुमच्या गस्तीखाली, तुमच्या शौर्याखाली अत्यंत सुरक्षित आहे? हो, नक्की सांगू शकतो. मला तरी वाटतं जगामध्ये आपली इंडियन आर्मी नंबर 1 वर चाललेली आहे. तरी माझ्या भारत देशातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की आम्ही इथं बॉर्डरवर ज्याप्रमाणे ड्युटी करतो याच्यावरून तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही आपल्या गावामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या शहरामध्ये बिलकुल सुरक्षित आहे. बरोबर आहे. देशवासियांसाठी काय सांगाल? तुमची ही शिस्त, चारित्र्य आणि त्याहीपेक्षा संघभावना आहे. अनेक नकारात्मक गोष्टी पचवून सुद्धा तुम्ही सतत हसतमुख असता. एवढा प्रचंड पाऊस झाला, इथे प्रचंड आत्ता कल्लोळ माजला, तरी एकाच्याही चेहऱ्यावर मला काही दिसत नव्हतं, जणू काही झालंच नाही. कपडे भिजले होते तुम्हा सगळ्यांचे, पण कोणी कपडे झटकताना सुद्धा मला साधं दिसलं नाही. तुम्ही नागरिकांना काय सांगाल? मी सगळ्यात पहिले नागरिकांना सांगू इच्छितो की फौजमध्ये प्रत्येक जवानाकडे जी सहनशीलता आहे तशी सहनशीलता तुम्ही ठेवली पाहिजे. सर्वात सांगण्याचं कारण महत्त्वाचं असं की मी पण आता सुट्टीवरून आलो आहे. सुट्टीवर असताना जर 12वीचा रिझल्ट लागला, 10वीचा रिझल्ट लागला, ते मुलांनी जे मार्क कमी पडल्यानंतर त्यांनी खूप काही मुलांनी आत्महत्या केली. तर ती सहनशीलता आपल्यामध्ये आली पाहिजे, ती प्रत्येक जवानांकडून आपण घेतली पाहिजे. ती सहनशीलता कमी नागरिकांमध्ये किंवा मुलांमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे माझं सगळ्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या स्वतःमध्ये अशी काही शक्ती, अशी काही ताकद निर्माण केली पाहिजे. आपल्याला पहिल्या गोष्टीमध्ये अपयश जरी आलं तरी आपण खचून न जाता. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, अपयश ही यशाची पहिली पायरी हे मला सांगायचं. त्याच्यामुळे तुम्ही पहिल्या गोष्टीत अपयश आलं तुम्ही लढत राहा. लढता तुम्हाला नक्की एक दिवस विजय मिळेल, यश मिळेल. हे क्या बात आहे पंकजी, तुम्ही फार मोठी गोष्ट सांगितली आहे. लढत राहा. कोणत्याही अपयशानं खचून जाऊ नका. कोणतंही अपयश हे अंतिम नाही, तर त्याहीपेक्षा सुद्धा लढत राहणं हेच केवळ अंतिम असतं. आपल्यासोबत अरुण शेळके कोणत्या गावचे? सर मी नाशिक महाराष्ट्राचा. तुमच्या गावचे तुम्ही पहिलेच सैन्य दलात आलेले की तुमच्या कुटुंबातले पहिलेच? नाही, माझ्या कुटुंबातला मी पहिलाच आहे आणि माझ्या गावातली अगोदर 2-3 होती. बरं. आणि तुम्ही कसा काय निर्णय घेतला सैन्य दलात यायचा? मी सर 12वीला शिकत असताना माझ्या मनामध्ये असं म्हणजे कारगिलची जी लढाई चालू होती त्यावेळेस असं मनामध्ये आलं की आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावं. क्या बात आहे. आणि जेव्हा मी 12वीला गेलो त्यावेळेस माझ्या गावामधली 2-3 अशी सोल्जर होती जी माझ्या अगोदरची होती. त्यांचा आदर्श मी डोळ्यापुढे ठेवला आणि त्यांना मी कायम भेटायचो, त्यांना विचारायचो की फौजमध्ये कुठल्या पद्धतीचं म्हणजे राहावं लागतं, कसं करावं लागतं. त्यांनी मला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आर्मीमध्ये जॉईनिंग केलं. प्रशिक्षण तुम्हाला नेमकं काय देतं? कारण याच्या आधी तुम्ही घरात राहिलेला असतात, अगदी सुरक्षित वातावरणात असता, परंतु इथे आल्यानंतर भावनेला आवर घालून कर्तव्याला तुम्ही महत्त्व देता. पूर्वी गावात राहिल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी असतात, परंतु इथे मात्र एकाच गोष्टीसाठी अनेक अनोळखी माणसं एकत्र घेऊन तुम्ही टीम स्पिरिटनं काम करता. या प्रशिक्षणाने तुम्हाला आयुष्यात काय दिलं?
प्रशिक्षणामुळे आयुष्यामध्ये खूप काही बदलाव झाले. जे आपला एकीपणा हा सिव्हिलमध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये जास्त एकजूटपणा राहत नाही. आणि जेव्हा आपण आर्मीमध्ये येतो तेव्हा खूप वेगवेगळ्या ठिकाणची मित्र किंवा जी साथीदार आहे आपली ती आपल्याला भेटतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एकमेकांच्या भावना समजून घ्यायला मदत होते. अरे वा, आणि त्यामुळे खूप टीम स्पिरिट वाढतो आणि कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असो किंवा कुठल्याही प्रकारची अशी ॲक्टिव्हिटी असो त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी अडचण येत नाही. मला तुम्ही सांगा, आयुष्यात असे अनेक निराशेचे क्षण येतात. अनेक मुलं हा कार्यक्रम बघतायत, 10वी 12वीत त्यांना कमी मार्क पडतात, कोणाला आणखीन काही आयुष्यात निगेटिव्ह विचार खूप मनामध्ये येतात. इथे तर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूरवर असता, क्षणाक्षणाला तुम्हाला फक्त मृत्यूला सामना करावा लागतो. कधी कधी 18-18, 20-20 तास, 24-24 तास ड्युटी करावी लागते. अत्यंत कठीण वातावरण असतं. आत्ता जिकडे आपण उभे आहोत तिकडे संपूर्ण हिरवळ दिसते आहे, परंतु तुमचे साहेब मला सांगत होते की इकडे 10 ते 12 फूट बर्फ असतं. 100 मीटर चालून यायला सुद्धा 1-1 तास लागू शकतो. या वेळेला तुमच्या मनात येणारे नकारात्मक विचार तुम्ही कसे दूर ठेवता? नकारात्मक विचार पहिली गोष्ट तर मनामध्ये येऊनच देत नाही आम्ही, कारण आर्मीमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही नकारात्मक विचाराला. तुम्ही सर्वात अगोदर सकारात्मक विचार मनामध्ये ठेवा आणि कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर आपले सिनियर्स आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता कुठलीही गोष्ट आणि मग त्यांच्यापासून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकता. एक 10वी किंवा 12वीच्या मुलांना माझा हाच संदेश आहे की कुठल्या प्रकारे जर असं तुम्ही मार्क्स कमी पडले किंवा फेल होतात तर अशी गोष्ट मनामध्ये नाही आणायला पाहिजे की मी फेल झालो आहे किंवा माझं याच्यापुढे कसं करिअर होईल किंवा मी माझ्या जीवनामध्ये काय करू शकेल. नाही, जर तुम्ही पहिले अपयशी झालात काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही परत प्रयत्न करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि ते व्हायलाच पाहिजे. तुमच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शिस्त असते. या शिस्तीचा अनेकदा अभाव नागरी जीवनामध्ये आढळतो. लोक ट्रॅफिक सिग्नलवर हवालदार नाही म्हटल्यानंतर रेड सिग्नल असताना तोडतात. क्षणाक्षणाला लोक एकमेकांना फसवायला तयार असतात. परंतु इथे मात्र एकदा शब्द दिला की दिला, एकदा कमांडोनी ऑर्डर दिली की दिली. त्या ऑर्डरमध्ये एक क्षणाचाही तुम्ही विलंब लावत नाही, कुठलाही एक्सक्यूज तुम्ही देत नाही. काय सांगाल तुम्ही याबद्दल? मला याबद्दल एवढं सांगायचं, मी सुट्टीवर जेव्हा जातो त्यावेळेस बऱ्याच वेळेस बघतो की लोक आजूबाजूला आपल्या साफसफाई ठेवत नाही. तर आपल्या देशाचं एक आता सध्या वारं चालू आहे की क्लीन इंडिया आणि ग्रीन इंडिया. तर आपण क्लीन इंडिया स्वतःहून आपण क्लीन राहिलं पाहिजे आणि तेव्हाच आपण आपला आजूबाजूचा परिसरही क्लीन ठेवला पाहिजे. जसं आर्मीमध्ये आम्हाला हे सर्वात अगोदर शिकवलं जातं की तुम्ही आपल्या आसपासला सर्व साफसफाई वगैरे ठेवा, व्यवस्थित राहा, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. आणि राहिली गोष्ट इथल्या आदेशाची, तर ते आदेश आम्हाला कायम मिळतात आणि त्यावर आम्ही नेमकं पालन करतो. करेक्ट. म्हणजे आदेश दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचं कारण द्यायचं नाही, फक्त त्या आदेशाचं पालन करायचं, हेच तुमच्या जीवनाचं सूत्र आहे. धन्यवाद शेळके साहेब. आपल्यासोबत विकास निकम आहेत. विकास निकम कोणत्या गावचे? मी विकास निकम महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईमध्ये खारघर येथे राहणार आहे. बरं, आपण सैन्य दलात याचा निर्णय का घेतलात? सैन्य दलात यायचा निर्णय घ्यायचं मेन कारण म्हणजे माझे वडील जे 19 मराठ्यामध्ये मधून रिटायर आहेत, त्यांना मी माझं प्रेरणास्थान धरून मी सैन्यामध्ये भरती झालो. बरं, या तुमच्या सैन्य दलाचं ज्या युनिटमध्ये आहात त्याचं प्रेरणास्थान हे जे आहे ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर काय वाटतं या युनिटच्या लोकांना? महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलवंत श्री राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की त्यांचं नाव घेताच अंगामध्ये असं चैतन्य येतं आणि त्यांच्या नावाचा उद्घोष आम्ही कोणतेही काम सुरू करण्यास व दुश्मनाचे खिल्ली उडवण्यास पासून कोणतेही काम असो त्यांच्या नावापासून आम्ही सुरुवात करतो. त्यांचे नाव घेतात अंगामध्ये असे चैतन्य व स्फूर्ती येते की त्याला कोणीही थांबू शकत नाही. मग ते काम कसलेही असो, त्या कामाला पूर्ण केल्याशिवाय कोणीही थांबू शकत नाही. प्रेक्षको, संधी मिळाली तर जगा, जर इच्छा झाली तर प्रेम करा, परंतु जर आदेश मिळाला तर शत्रूला फक्त आणि फक्त खतम करा. हे जर शिकायचं असेल तर इंडियन आर्मी म्हणजे काय, आणि तेही 15 ऑगस्ट हा चातुर्मासातला सर्वात मोठा सण आहे, हा राष्ट्रीय सण आहे. त्या सणाला अशा जवानांकडून, आमचे विकास निकम आहेत त्यांच्याकडून शिकायला पाहिजे की काहीही प्रसंग आला तरी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता फक्त आदेशाचं पालन हेच ते करत असतात. धन्यवाद. अतिशय उत्तम गोष्ट तुम्ही सांगितलीत. आपल्यासोबत राकेश गावडे आहेत. कुठल्या गावचे? मी सांगली, महाराष्ट्र. सांगली, महाराष्ट्राचा. किती वर्ष आहात या युनिटला? मी 4 वर्ष झाली. मी या युनिटमध्ये 4 वर्ष झाली सर्व्हिस चालू आहे माझी. खूप काही युनिटनं शिकवलं. या काय शिकवलं? खूप काही ट्रेनिंग वगैरे खूप काही चालते युनिटमध्ये. चांगले युनिट आहे आमचे. अनेक अनोळखी माणसं असतात.
या युनिटमध्ये खूप काही लांबची माणसं आहेत, सगळी मिक्स माणसं असल्यामुळे सगळं एकत्र कुटुंब आहे आमचं. एकत्र कुटुंब आहे हा. आणि हे एकत्र कुटुंब सातत्यानं फक्त एकच असतं, आदेशाची वाट बघत असतं. तुम्ही आज 15 ऑगस्ट या दिवशी जे आपले सर्व नागरिक हा कार्यक्रम बघतायत, तुमच्या सांगलीचे तुमच्या गावचे पण बघतायत, काय सांगाल त्यांना मी एकच सांगेन की जे आता कुटुंबामध्ये सर्वांच्या वाद वगैरे चालत, भावांच्यात पटत नाही, यांना एकच की जे असे इंडियन आर्मीमध्ये एकत्र कुटुंब राहत आहे, हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहतात, अशा या पद्धतीनेच त्यांनी पण एकत्र राहिले पाहिजे. सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. धन्यवाद गावडे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की सवलती त्याहीपेक्षा सुद्धा अधिकार आणि हक्क प्रत्येकाला हवे असतात, परंतु सवलती, अधिकार आणि हक्क याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट असते, ती म्हणजे कर्तव्य. आणि ते कर्तव्य बजावण्याकरता जे सतत उत्सुक आणि कार्यतत्पर असतात, असे एक जवान आपल्या बरोबर आहेत. सहदेव कांबळे, कोणत्या गावचे? मेरा नाम है सहदेव कांबळे, मैं कर्नाटका बेलगाम डिस्ट्रिक्ट अतनी तहसील का हूँ और इस पलटन में आके मेरे को सर्विस हो गया तकरीबन 22 साल हो गए. 22 साल हो गए. 22 साल 8 मार्च में. मेरे को एक खुशी होता है कि मैं कर्नाटक का होकर मैं मराठा पलटन में आया. मेरे को बहुत यानी कि बौद्धिक गर्व है कि मैं मराठा पलटन में एक सर्विस कर रहा हूँ. काय वाटतं उनके जो भी मेरे साथ जवान हैं, साहिब लोग हैं, मेरे से उच्च अधिकारी है, उनके साथ सबसे मिल के जो काम करने का जो प्रति है वो मेरे लिए बहुत ही अच्छा और बहुत ही ऊंचे दर्जे का लगता है. यहाँ का लाइफ बहुत टफ है. यहाँ पे जीवन ऐसा है कि हर घड़ी आपको निसर्ग से भी जूझना है और दहशतवादियों से भी जूझना है. आप कैसे कोप करते हो इन सबको? ये जो स्ट्रेस आता है वो स्ट्रेस कैसे हैंडल करते हो आप? जो स्ट्रेस आता ही नहीं है. स्ट्रेस तो हर आदमी के लिए, हर इंसान के लिए, फौज में नहीं, हर सिविलियन जो नौकरी करता है उसके लिए भी होता है, जो आम आदमी उसके लिए भी होता है. लेकिन जो स्ट्रेस है यानी कि तनाव जो है, हमारे लिए ट्रेनिंग में सिखाया जाता है कि स्ट्रेस को कैसा कम करना है, सीनियर को कैसा इज्जत करना है और स्ट्रेस को कैसा हैंडलिंग करना है. जब भी स्ट्रेस आता है तो फौज में बड़ी तौर पर काम करता है, अपना साथी को बताता है. अगर साथी से नहीं समझाया जाता है या समझौता नहीं हो सकता है तो हमारा सीनियर से बातचीत करता है, उसको समझाया जाता है. अगर हमारे से नहीं होता है तो रोज़ हमारा जो भी हमारा उच्च अधिकारी है, शाम को जवान एकत्रित होता है, इकट्ठा, उसको रूल कॉल बोलते हैं, उस दौरान उससे बातचीत किया जाता है. जो भी जवान को तनाव है उससे वहाँ पर किया जाता है. इसके अलावा हमारा में एक धर्म गुरु होता है जो कि पंडित साहब, उनके द्वारा भी काउंसलिंग किया जाता है, स्ट्रेस को वहाँ पर भी ख़त्म किया जाता है. अगर जवान का फिर भी तनाव ज़्यादा हो जाता है तो हमारा जो भी उच्च अधिकारी है उनको बता के हम तनाव को मुझे बताइए, आपने अभी पंडित जी का वगैरह नाम लिया, आपके जीवन का सूत्र क्या है? आप बहुत एकदम मिलनसार लगते हो, आप तो एकदम बहुत हंसमुख लगते हो. आपके जीवन का सूत्र क्या है? ओके, मैं हंसमुख, जब भी मेरे को कष्ट हो, दुख हो या पहाड़ चढ़ना हो या कुछ भी करना हो, मैं हर हमेशा हंसते रहता हूँ. अगर मैं इसलिए हंसते रहता हूँ, मेरे को देख के और 4 जवान या 4 जो भी जिंदगी है वो हंसते रहे, और उनको देख के और 4 लोगों से, और उनको देख के गाँव से, गाँव को देख के देश से, और इस हिसाब से मैं हर हमेशा हंसमुख से और हंसते रहता हूँ. क्या बात आहे. प्रेक्षको, बसा, आपण हा काही कॉमेडी चित्रपट नाही की कॉमेडी चित्रपट बघताना तुम्ही हसाल. दर क्षणाला फक्त आणि फक्त मृत्यूशीच ज्यांची गाठ असते अशी माणसं जीवनावरची अगाध श्रद्धा ठेवतात. तेव्हा एक वाक्य आठवतं की ते म्हणजे कोशिशों से पत्थरों से भी रास्ते निकलते हैं, कोशिशों से पत्थरों से भी रास्ते निकलते हैं, चट्टान को क्या, मौत को भी हम पार कर देते हैं. एकदा जोरदार टाळ्या या सर्व सैनिकांसाठी की ज्यांनी आपल्याला अशा प्रकारे आयुष्य दिलं. आपका नाम? सिपाही सुरेश मोदी, कुठल्या गावचे? आंध्रा. आंध्रा. क्या बात है. क्या लगता है इन सब के साथ रहते हुए? अच्छा लगता है, और फौज में आने के बाद ये इसमें इंडियन आर्मी में करने के लिए कोशिश करिए, और मेरे को सबसे छोटा से इंडियन आर्मी में आने के लिए इतना बढ़िया है और खुशी से कर रहा हूँ. क्या बात आहे. बहुत बहुत धन्यवाद. आपल्या सोबत भोईटे आहेत. भोईटे कुठल्या गावचे? सातारा, महाराष्ट्र. असं काय हो तुमच्या सातारामध्ये की साताऱ्यातले अनेक जवान, अनेक मेडल्स मी पाहिलंय. गेले 3 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतोय. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वात जास्त जवान जर कुठून येत असतील तर ते सातारा जिल्ह्यामध्ये. असं काय आहे त्या मातीत, असं काय त्या पाण्यात की तुमच्यासारखे अनेक शूरवीर आम्हाला मिळतात? सातारा मातीमधल्या रक्तातच लिहिलंय सर, फौजमध्ये यायचं. क्या बात आहे. तुमच्या इथे
अनेक अशी गावाच्या गावं आहेत की ते जन्माला आलेला प्रत्येक मुलगा पहिलं एकच स्वप्न बघतो, ते म्हणजे इंडियन आर्मीमध्ये येण्याचं. आज इतक्या वर्षांनी इंडियन आर्मीमध्ये आल्यानंतर तुम्हाला या सगळ्या साथीदारांबद्दल काय वाटतंय? यांच्या सर्व सिनियरबद्दल मला खूप आदर आहे, कारण त्यांनी एकत्र राहण्यासाठी सगळं शिकवलं मला. आतापर्यंत जे ट्रेनिंग दिलं ते मला युद्धासाठी आणि लाईफ जीवनासाठी पण कामयाब येतं. मला तुम्ही सांगा, कधी कधी असं वाटत नाही का की खूप निराशा येते? एखादं ऑपरेशन आपल्याला दिलं असतं, ते नियोजित वेळेत आपल्याला पूर्ण करता येत नाही किंवा त्याच्याकरता धडपड चालू असते, अशा वेळी तुम्ही काय करता? जो माझा साथीदार असतो बड्डी, त्याला मी सगळं शेअर करून आपसमध्ये समझोता करून हे करतो आम्ही. तुमचे बडी तुम्हाला नेहमी मदत करत असतात. आपल्यासोबत शिवदास राऊत आहे. शिवदास राऊत, बसा आपण. शिवदास राऊत कोणत्या गावचे? मी भंडारा डिस्ट्रिक्ट लाखांदूरमधला आहे आणि मी फौजमध्ये येऊन मला 7 वर्ष झाले आहेत. आपल्या गावातनं आतापर्यंत किती फौजेत आले किंवा आपल्या कुटुंबातनं कोण कोण आले? माझ्या गावामध्ये आम्ही फक्त 4 भाऊ आहेत. ते 4ही भाऊ सैन्यामध्ये आहेत. 4ही भाऊ सैन्यामध्ये आहेत. म्हणजे सैन्यात जाणं हा तुमच्या गुणसूत्रांचा किंबहुना तुमच्या फॅमिलीचा एक कुलाचार आहे. जसं आपल्याकडे दरवर्षी जो देव असेल त्या देवाला किंवा देवतेला जातात, तसं तुमच्याकडे जन्माला आलेल्या मुलांनी सैन्यात जायचं. सैन्यात जाण्यापासून कधी भीती वाटत नाही का? कारण अनेक कार्यक्रम बघणारी अशी मुलं आहेत की ज्यांना खूप भीती वाटते सैन्याची. सैन्यामध्ये जाण्याची भीती याच्यासाठी नाही वाटत, कारण आमचे जे मोठे भाऊ होते हे तिन्ही मराठामध्येच आहेत. एक 4 मराठामध्ये होते आणि एक 7 मराठामध्ये आणि मी 8 मराठामध्ये आणि एक CRPFमध्ये होते. त्यांनी बी आम्हाला म्हणलं की तुम्ही शिक्षण जरी जास्त 12वी नंतर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला म्हणजे माणसाला ओळखून येते की आपण का करू शकतो, आपल्याला माहीत पडते की मी कोणत्या स्टेजपर्यंत जाऊ शकतो. तेव्हा आम्ही 12वी नंतर विचार केले की जो माझ्यापेक्षा लहान आहे पण ते पहिल्यांदा ते लागला फौजमध्ये, तर ते 7 मराठामध्ये गेले. त्यानं मला एकदा म्हणले तू पण एकदा ट्राय कर, आणि मी खूप मेहनत केली. त्याच्यानंतर मला पण यश मिळाले आणि बेलगाम सेंटरमध्ये मला मिळाला. मी खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग वगैरे केलं आणि मला ब्रावाट ह्या युनिटमध्ये मला प्रवेश मिळाला. तुमच्या गावात आतापर्यंत तुमचं कुटुंब सोडलं तर सैन्यात कोणी गेलं होतं? आहे एक जण धनंजय अटवार म्हणून आहेत, ते माझे मित्र आहेत. पण तुम्ही जेव्हा इतर वेळी गावात परत जायचा सुट्टीत वगैरे, आणि आता जेव्हा तुम्ही सुट्टीत परत जाता, तेव्हा गावकरी तुमच्याकडे कसे बघतात हो? चांगल्या पद्धतीने बघतात, कारण राऊत परिवारामधून आम्ही फक्त 4 भाऊ आणि एक माझा मित्र अटवार म्हणून आहे आणि 5 आम्ही सर्व म्हणजे एकतेनं राहतो, त्यामुळे सर्व लोक आदर आम्हाला करतात. मला तुम्ही सांगा, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे तुम्हाला शिकवलं जातं. जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला शिकवलं जातं. परंतु असे अनेक नागरिक आहेत, ते जात पात धर्म पंथ ह्याच्यात अडकलेत, स्वच्छता ठेवत नाहीत, नियम पाळत नाहीत, साधे ट्रॅफिकचे नियमसुद्धा पाळत नाहीत. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य दिनाचा संदेश काय द्याल? कारण मला असं सांगण्यात आलं आहे तुमच्या साहेबांकडून की एकही आदेश आणि एकही क्षणाचा विलंब न करता तुम्ही पाळत असता. पहिल्यांदा तर देशामध्ये जे स्वच्छतेकडे सर्वातपर्यंत जे वाट चाललेली आहे, ते स्वच्छतेकडे सर्वात पहिले लक्ष द्यायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपल्या परिसरामध्ये व आपल्या आरोग्याला चांगल्या पद्धतीनं म्हणजे आपण ठीक स्मृती ठेवू शकतो. आणि एकतेने अगर राहिलो तर आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्याला जो दुसऱ्या ठिकाणचे लोक आपल्याला जे काही गोष्टी बोलतात ते करू नाही शकणार ते समोरचे लोक. क्या बात आहे. बसा आपण. किती किती साधे सोपे शब्द आहेत प्रेक्षको, परंतु हे प्रत्यक्ष जगलेलं जीवन ज्ञान आहे. कुठेही भगवद्गीता शिकायलाही माणसं गेलेली नाहीत, तर यांनी स्वतःनी आपल्या कर्तृत्वानी भगवद्गीता इथे जगलेली आहे, इथे लिहिलेली आहे. या मराठा लाईट इन्फंट्रीचा इतिहास फार मोठा आहे. या इतिहासानं अनेक वीर योद्धे दिलेले आहेत. आपल्यासोबत आपलं नाव? वाघमारे हरिशांत, महाराष्ट्र, लातूर डिस्ट्रिक्ट. लातूर डिस्ट्रिक्टचे. आपल्या कुटुंबातनं याआधी सैनिकी परंपरा होती, आपल्या गावातनं सैनिकी परंपरा होती. कसे आलात सैन्यामध्ये? सर, माझ्या गावातले माझ्या आधी कम से कम 20-25 माणसं आहेत आणि त्याच्यामध्ये माझा चुलत भाऊ आहे जो की BA वाघमारे 26 मराठामध्ये आहे. बरं. आणि मी जेव्हा फौजमध्ये येण्याची प्रयत्न करतो, तो म्हणत होता की फौजमध्ये नको जाऊ, कारण जास्तच हार्ड आहे ट्रेनिंग, म्हणत होता तुझ्यानं होणार नाही, कारण तू कधी कधी काम केलं. मग काय वाटलं, जास्त हार्ड ट्रेनिंग होणार नाही वाटलं तर काय वाटलं मग? मी म्हणलं बघूया, म्हणलं 1-2 वेळेस प्रयत्न करून. मी जास्त 3-4 भरत्या भेटल्या, कारण मी रनिंगमध्ये यायचो पण मेरिट फेल व्हायचं. नंतर लास्टला मी भरती झालो उस्मानाबादला. नंतर आम्हाला रिझल्ट लागला, पास झालो. आम्ही आलो बेळगाव सेंटरला ट्रेनिंग करण्यासाठी. मग तिथून आम्ही नवीन आल्यास आम्हाला असं वाटलं की हे काय चालू आहे, कारण सगळी मुलं ट्रेनिंग करणारे हाफ चड्डीवर
हिंडायचे, ते लाल मातीचं लाल लाल होऊन यायचे. आम्हाला वाटायचं आम्ही पण असंच होणार. वा, क्या बात आहे. जास्त मग? भीती वाटायची आम्हाला. जसं सकाळी 4ला 3ला उठून आम्हाला कधी माहीत नव्हतं. रात्री आम्ही संध्याकाळी 9ला झोपायचं, सकाळी 7-8ला म्हणजे शनिवार रविवार वीकेंड सुट्टी वगैरे असं काही कळायचंच नाही, प्रत्येक वार हाच फक्त ट्रेनिंगचा वार. हो. हा, शनिवार काहीच सुट्टी मिळत नव्हती ट्रेनिंगमध्ये 9 महिने, कारण डेली ट्रेनिंग चालायची. एक्स्ट्रा पिरियड डेली ट्रेनिंग चालायची. त्या ट्रेनिंगचा आज तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष एखाद्या हरकतीमध्ये भाग घेता, एखादं ऑपरेशन असतं, कोम्बिंग ऑपरेशन असतं, एखाद्या दहशतवाद्याला मारण्याचं ऑपरेशन असतं, एखादं गस्त घालायचं ऑपरेशन असतं, जेव्हा अतिशय तणाव असतो, समोरून गोळीबार होत असतो, त्या प्रशिक्षणाचा तुम्हाला काय फायदा होतो याचं एक उदाहरण एखादं सांगाल? हो, सांगतो सर. आम्हाला नवीन सिव्हिल असताना आम्हाला काही माहीत नव्हतं. जसं आम्ही ट्रेनिंग करतात तो सगळं आम्हाला प्रशिक्षण आम्हाला देतात, की जसं कसं शत्रूंशी लढायचं, कसं आड पकडायची, कसं मारायचं, हे सगळं आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगतात त्यांनी. मग त्याचा तुम्हाला फायदा होतो प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही ऑपरेशन्स करता त्याच्यामध्ये. मला आणखीन एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या गावातल्या तरुणांना तुम्ही सैन्यात यायला सांगता का? हो, सांगतो. आणि माझ्यानंतर कमीत कमी 20-25 मुलं भरती झालेत सैन्यामध्ये आमचं बघून. प्रेक्षको, चांगुलपणा हा किती इन्फेक्शियस असतो याचं उत्तम उदाहरण. इतकं कठीण टफ ट्रेनिंग असतं, इतकं अतिशय विषम असं हवामान असतं, परंतु इथला प्रत्येक जवान एकच गोष्ट सांगत असतो, आणि तो म्हणजे तू सैन्यात आलं पाहिजेस आणि सैन्यामध्ये राहून देशाची सेवा केली पाहिजे. अशा देशाची सेवा करणारे आपल्याबरोबर सोमनाथ दौंडकर. एक तर तुमच्या मिशा फार सुंदर आहेत. अशा मिशा बघितलेला माणूस पाहिला की असं वाटतं की काहीतरी त्याच्यात दम आहे. मला सांगा, सगळेजण हसतात तुमचे मित्र. कुठल्या गावचे आपण? महाराष्ट्र, पुण्यामधले आहात? अरे वा. सैन्यात यायची तुमच्या कुटुंबात परंपरा होती का काय? परंपरा वगैरे असं काही नाही आहे. माझ्या कुटुंबातला मी पहिला माणूस आहे जो सैन्यामध्ये आलेलो आहे. पण आमच्या दौंडकर परिवारामध्ये आम्ही आमच्या एकाच खानदानामध्ये 9 फौजी आहेत. 9 फौजी आहेत? अरे वा. तरी देखील आपण सैन्यात यायचा निर्णय घेता. कधी अशी भीती नाही का वाटत की आपण सातत्यानं टेन्शनमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो? टेन्शन किंवा भीती वगैरे, ट्रेस वगैरे असं काही वाटत नाही आहे. कारण या वर्दीकडं पाहिलं तर सगळं ट्रेस किंवा भीती वगैरे सगळं अचानक गायब होऊन जातं. क्या बात आहे. ही वर्दी जेव्हा तुम्ही घालता तेव्हा काय भावना मनात निर्माण येतात? ही वर्दी ज्यावेळेस आम्ही घालताना सगळेजण म्हणजे वर्दी आम्ही देवच मानतो. या वर्दीला घालायच्या अगोदर आम्ही पहिले तर पाया पडतो या वर्दीच्या. आणि ही वर्दी घातल्यावरती अंगामध्ये असं अचानकच म्हणजे एक वेगळं जे सिव्हिल ड्रेस घालणं आणि ह्या वर्दीमध्ये खूप काय असं अंतर आहे. क्या बात आहे. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असे अनेक किल्ले आहेत जे शिवाजी महाराजांनी बांधलेले आहेत, आणि तुमच्या संपूर्ण या युनिटची प्रेरणास्थानच शिवछत्रपती महाराज आहेत. अशा लहानपणात गोष्टी ऐकून आपण मोठे झालात की शिवछत्रपतींच्या याची ओळख तुम्हाला इथे आल्यानंतर झाली? पहिली गोष्ट तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संत आणि महाराजांची भूमी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पण पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती झाला आहे. तर आम्ही लहान असताना 4थीमध्ये आमची सहल गेली होती शिवनेरी किल्ल्यावरती. तर 4थीमध्ये असतानाच आम्ही ते किल्ला वगैरे, जे शिवाजी महाराजांचे घोडे, सैन्य कुठं कुठं राहायचे ते सर्व पाहिलं. त्यावेळेस अगं त्या वेळचे मावळे ज्यावेळेस लढत होते तर त्यावेळेस तर कायच नव्हतं. आता तर खूप काही युग बदललेलं आहे. त्यावेळेस तर मावळ्यांना काय नव्हतं, आता तर सैन्यामध्ये भरपूर काही आहे. तर मी एवढं सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आम्हाला लहानपणापासून प्रत्येक महाराष्ट्रातल्या लहान मुलाला जे आता इतिहास शिकवला जातो पहिलीपासून तर म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये. तर मी तर बोलतो इतिहास जसं जिजाबाईंनी शिवाजी महाराज घडवलं तसं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलाला शिवाजी महाराजांसारखं घडवलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय. परंतु असे अनेक सण असतात, अनेक कौटुंबिक प्रसंग असतात जिथं आपल्याला सुट्टी मिळत नाही, जिथं आपल्याला आपल्या कुटुंबाच्या बरोबर जाता येत नाही. दिवाळी, दसरा असतो. मला आठवतंय मागच्या दिवाळीला अगदी ब्रिगेडियर साहेबांपासून ते साध्या हवालदार नाईक यांच्या सगळ्यांच्याच सुट्ट्या कॅन्सल केल्या होत्या. अशावेळी तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला लोकांचे आशीर्वाद हेच आमचे सण आहेत. वाह. तुम्हा लोकांचे प्रेक्षको, टाळ्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या एका वाक्यासाठी. बसा. तुम्हा लोकांचे आशीर्वाद हेच आमचे सण आहेत. लक्षात घ्या, आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे. आपल्या अंगावर जरी वर्दी नसली तरी या वर्दीच्या आड जी शिस्त, जे चारित्र्य, जे राष्ट्रप्रेम आपल्याला दिसतंय तेच राष्ट्रप्रेम आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बाळगलं पाहिजे. हा संदेश देणारं हे वाक्य होतं की तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. कोणत्याही प्रकारची भीती त्यामुळे त्यांना वाटत नाही. गोविंद, कुठल्या गावचे? स्टेट MP डिस्ट्रिक्ट रीवा. बघा, म्हणजे या युनिटमध्ये आंध्रामधली लोक आहेत, या युनिटमध्ये मध्य प्रदेशमधली लोक आहेत. काय वाटतं शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर? बदन में गर्मी आ जाता है एकदम, बहुत अच्छा लगता है.
बहुत अच्छा लगता है। कभी महाराष्ट्र में जाके शिवाजी महाराज के फोर्ट देखे हैं? नहीं दे कोई किला देखा है आपने? नहीं दे फिर भी शिवाजी महाराज कहने के बाद मानो बदन में ऐसा चैतन्य आ जाता है कि सामने जो शत्रु दिखाई दे उसको मार डालूं। मुझे आप बताइए कि आप अपने गांव से पहले हो या इसके पहले भी कोई फौज में आया था? नहीं, हम अपने परिवार से पहले हैं, बाकी गांव के 2-4 हैं। अभी यहाँ जब बर्फ गिरेगी 2-3 महीनों के बाद तो क्या लगेगा आपको? अभी तो मौसम ठंड है, अच्छा है, हरियाली है सब जगह पे, लेकिन जब इतनी बर्फ गिरेगी तो जिंदगी कैसी होगी आपकी? शुरू में तो अच्छा लगा था बर्फ में 2-4 महीने, फिर इसके बाद अच्छा नहीं लग रहा अभी। अच्छा, तो उसमें जो आप जाते हो, आप बर्फ दूर करते हो, यहाँ आने तक रास्ता बनाते हो, तब कैसा लगता है? उसमें बहुत परेशानी होती है चलने में, फिर उसको। लेकिन फिर भी आप अपना काम छोड़ते नाही हो, काम करते रहते हो. बस आपण प्रेक्षको हेच तर महत्त्वाचं आहे की आयुष्यात अनेक संकट आली, कोणत्याही संकटाला न डगमगता केवळ आणि केवळ आपल्याला जे दिलेलं काम आहे ते काम पूर्ण करणं हाच ज्यांचा धर्म आहे. असे अनेक शूरवीर जवान आपल्या सोबत बसलेले आहेत. काय आपलं नाव? मी सचिन कांबळे. कोणत्या गावचा? कर्नाटक बेलगाव. कर्नाटक बेलगाव. कैसा लगता है? आपके कर्नाटक बेलगाव के 2-4 लोग हैं और आपका ट्रेनिंग भी बेलगाव में ही हुआ? हां, ट्रेनिंग मी मराठी येतो मला. अच्छा, अरे वा, उत्तम. मी ट्रेनिंग बेळगावमध्येच केलेलं आहे. अच्छा, बेळगावमध्येच केलं. हां. मला तुम्ही सांगा, ही जी निराशा काही वेळेला येते, अनेक तरुण मुलं मी बघतो छोटी छोटे प्रसंगातनं आपल्याकडे आत्महत्या करतात, परंतु इथे तर तुमच्यावर सतत रात्री बेरात्री काम करावं लागतं. कधी स्केड्यूल असं नाही आहे तुम्हाला, कधी कधी 18-18, 20-20 तास ड्युटी करावी लागते. हे जे निगेटिव्ह थॉट्स जे आता तरुण मुलांच्या मनामध्ये येतात, तुम्ही त्यांना काय सांगाल? तुमच्या आयुष्यात तुम्ही निगेटिव्ह थॉट्स कसे दूर करता? निगेटिव्ह थॉट्स दूर करण्यासाठी मतलब जो भरती झाल्यानंतर एक मतलब आता मी समजा माझ्यासाठी एक बडी कोणीतर असतो. माझं पण जे प्रॉब्लेम होतात, जे काही पण मला प्रॉब्लेम असेल, मी त्यांना शेअर करतो. अगर त्याहून मी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर मी माझ्या सिनियरांना सांगतो. असं सांगून माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. म्हणजे आपल्या भावभावना व्यक्त करायच्या आणि त्याचबरोबर त्या भावभावना अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं समोर आणायच्या, हे सगळं घडत असतं. मला तर एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारणार आहे की असं कोण आहे की जो त्याच्या आयुष्यातला सर्वात थरारक प्रसंग सांगू शकेल की ज्यामुळे आपण अंगावर ही वर्दी चढवली, प्रशिक्षण घेतलं, त्याचं सार्थक झालं असं वाटलं, की एखादं कोम्बिंग ऑपरेशन असेल, की एखाद्या दहशतवाद्याला पकडायचं असेल, कोण आहे की जो हात वर करून मला सांगा, कोण आहे त्याच्यात भाग घेईल की आपला सर्वात रोमांचकारी दिवस या संपूर्ण याच्यातला आपण सांगाल? व्हॉट वॉज द बेस्ट मोमेंट आफ्टर जॉईनिंग दी आर्मी? कोण सांगेल मला सांगा. आइए, आपलं नाव? मी सुभाराव पाटील, मी बेळगावचा राहणार आहे. हां. आणि मी ज्यावेळी मला इथे येऊन मला 20 वर्ष झाली सैन्यामध्ये येऊन. ज्यावेळी मी आसाममध्ये सर्व्हिसमध्ये होतो त्यावेळी माझे अधिकारी पण माझ्यासोबत होते, माझे जवान पण होते. आम्ही खूप मोठी टोळी आमच्यासोबत होती. ज्यावेळी आपल्याला एक सांगितलं की आपण तिथं जायचं आहे आणि गस्त घालायची आहे, आणि तिथं आपल्याला काही माहिती नव्हतं की आपण एक बॉर्डरवरती होतो आपण. आणखीन आम्ही 2 दिवस लगातार चालत होतो. आपल्यासोबत आपले साहेब पण आहेत, आपले मोठे मुख्य अधिकारी साहेब ते पण आपल्यासोबत होते. मग त्यावेळी आपल्याला एक अतिरेक्यांची ही आली, तुकडी आली, 6 जणांची तुकडी आली. त्यावेळी म्हणजे आपल्याला काहीच माहिती नव्हतं की बाबा असं हे होतं इथं, की बाबा तुकडी येऊ शकेल या ठिकाणी. अशा ठिकाणी आपण होतो. आमचे मुख्य अधिकारी सगळं म्हणजे एवढं आपल्या जवानामध्ये इतकं म्हणजे ट्रेनिंगची भावना आहे आणि एकजूट आहे, त्यामुळे इतकं आकर्षक त्यावेळी एक क्षण आला समोर आमच्या की 6 जण टेररिस्ट आले आणि आपल्यावरती म्हणजे काहीतरी घात घालू शकतात. त्यावेळी आमच्या अधिकाऱ्यांनी असं म्हणजे त्यांच्याकडे एक स्प्रिट म्हणजे एक भावना निर्माण झाली की आणि आमच्या अधिकाऱ्यांसाठी अरे कोणीतरी येतात समोरून आणि तुम्ही त्यात राहा. जसं आपण काय म्हणतोय, सुई टाकल्यानंतर खाली तरी पडली तरी सुद्धा त्याचा आवाज यायला पाहिजे, तसं आपल्यामध्ये एक टीमची स्प्रिंट आहे आणि आपलं ट्रेनिंग पण असं आहे. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या वाक्यासाठी. बहुत बढ़िया कहा आपने. त्यावेळी जसे आपले हे आले, जसे समोर अतिरेकी आले, तेवढं सगळं आपले टीमवर्क एक सगळ्यांना फायर म्हटलं की सगळ्यांनी त्यांच्यावरती जसा आपला पाऊस पडतो त्याचप्रमाणे त्यांच्यावरती फायर केल्याने जेवढे अतिरेकी होते आपण त्यांना सर्वांना कंटनात काढलो. वा, क्या बात आहे. जोरात टाळ्या पुन्हा एकदा अशा प्रकारच्या एका मोठ्या ऑपरेशनसाठी. पाटील साहेब, आज 15 ऑगस्ट आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाचा खरा अर्थ समजायचा असेल तर ही वर्दी घातलेल्या माणसाला सॅल्यूट करणं हाच खरा त्याचा अर्थ आहे. मला तुम्ही आज अनेक सिव्हिलियन, अनेक नागरिक, अनेक आमचे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत, काय संदेश द्याल त्यांना? त्यांच्यासाठी
तुमच्या जीवनातनं प्रेरणादायक काय गोष्ट सांगाल, त्यांनी काय करायला पाहिजे असं वाटतं? जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा प्रत्येक माणसाची एक गोष्ट असते की मी ह्या जगामध्ये काहीतरी येऊन काहीतरी करणार. आणि एक जग म्हणजे माझे आई आणि वडील. जे माणूस आपल्या आई वडिलांना श्रेष्ठ मानतो तोच या देशाचा म्हणजे एक धरती माता, ह्याप्रमाणे आपण याचं एक व्यक्त करतो. जो माणूस आपल्या आई वडिलांना हे करतो म्हणजे आपण श्रेष्ठ मानतो, ते आपली धरती मा म्हणजे आपली आई आणि आपले आई वडील हे आपण एकदम श्रेष्ठ मानतो. आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हेच पाहिजे की आम्ही काहीतरी आपल्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. माझे जे बंधू आहेत, लहान भाऊ वगैरे आहेत, जे शिक्षण घेतात, त्यांच्या मनामध्ये हेच प्रेम निर्माण व्हावं की आपल्या देशासाठी काहीतरी आपण करावं. आणि आपण शिक्षण घेतल्यानंतरच आपल्याला समजतं. आपण फालतू गोष्टींमध्ये काही आपण जास्त वेळ न देता आपल्या शिक्षणासाठी आणि आपण आपल्या शरीरासाठी काहीतरी आपण करावं. आणि त्यामुळेच आपल्याला देशामध्ये एक प्रेरणा आपण सोडू आणि हेच आपल्याला महत्त्व वाटतं. प्रेक्षको, बसा आपण. किती छोट्या छोट्या शब्दामधून त्यांनी इतकं जीवनाचं मोठं तत्वज्ञान सांगितलं. हमें जो करना था वो तो हम कर गुजरे, हमें जो करना था वो तो हम कर गुजरे, अब इम्तिहान है तेरा प्यारे, अब इम्तिहान है तेरा प्यारे. आज ही माणसं इतक्या शिस्तीनं आयुष्य जगतायत, एका आदेशासाठी तळ हातावर शीर घेऊन लढतायत, दिवस रात्र सीमांचं अहोरात्र रक्षण करतायत. माझ्या चारी बाजूला तुम्ही बघता, या इथं पाकिस्तानची बॉर्डर आहे, परंतु या संपूर्ण एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय फौज पसरलेली आहे. ती एवढ्याच करताय की आपल्या सीमा सुरक्षित राहाव्यात. त्या सीमा सुरक्षित राहण्याकरता अत्यंत कठोर अशा प्रशिक्षणातून ही सगळी मंडळी जात असतात. त्यांच्या जाण्यातूनच मला असं वाटतं आजचा सैनिक घडत असतो. एक शेवटचा प्रश्न मी या सगळ्या आमच्या मित्रांना विचारणार आहे. अनेक तरुण मुलं सैन्यामध्ये येऊ इच्छितात, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं असं नाही. त्या अशा सैनिकांसाठी आपण काय सांगाल? या सैनिकांसाठी मी सांगू शकतो, आता सध्या महाराष्ट्रामध्ये जसं मी महाराष्ट्र कोल्हापूरचा राहणार आहे, तर सध्या ट्रेनिंग सेंटर चालू केलेले आहेत. जागेजागी ट्रेनिंग सेंटर चालू केलेले आहेत आणि तिथून माहिती मिळते. आणि अपडेट जे आहेत सध्या इंटरनेटवर पण अपडेट मिळतात भरतीचे. आणि त्या भरतीमध्ये सध्या खास करून NCCमध्ये 7वी आणि 8वीमध्ये जी मुलं असतात, NCCमध्ये त्यांनी भाग घ्यावा. आणि त्याला ए सर्टिफिकेट मिळतं. ए सर्टिफिकेट मिळाल्यामुळं त्याला प्राधान्य असतं. त्यानंतर त्या 2 वर्ष करावं लागतं. टोटल 3 वर्ष NCC करावं लागते. एक ते 7वी 8वी आणि 11वी 12वी ह्या वेळेला या 3 वर्षाचे केलं तर त्याला A-B-C सर्टिफिकेट मिळतं. आणि त्या C सर्टिफिकेटमधून त्या व्यक्तीला परीक्षेमध्ये त्याला एक्झाममध्ये त्याला मार्क म्हणजे एक्झाम द्यायची गरज नाही. आणि त्या C सर्टिफिकेट जर त्याला भेटला आणि आरडी त्याला अटेंड केलं किंवा TSC कॅम्प त्याने अटेंड केलं, थलसेना कॅम्प अटेंड केलं, तर त्या व्यक्तीला त्या NCC स्टुडंट्सला IME इंडियामध्ये प्रवेश मिळू शकतो. अधिकारीमध्ये प्रवेश मिळू शकतो. अधिकारी बसा आपण. आज स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाला आज मी या तुमच्या सगळ्या जवानांसोबत आलेलो आहे. मला स्वातंत्र्याचा अर्थ कोण सांगेल? कारण खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे स्वातंत्र्य सुरक्षित आहे, ते या जवानांमुळे. काय सांगाल आपण? स्वातंत्र्याचा अर्थ काय वाटतो? स्वतंत्रता काय आहे? स्वातंत्र्य म्हणजे मी एक छोट्या गोष्टी म्हणजे जसं आता स्वच्छताचं जे आहे, क्लीन इंडिया ग्रीन इंडिया, तर या छोट्या छोट्या गोष्टीपासून, जसं भ्रष्टाचार आहे आपल्या देशामध्ये, भ्रष्टाचार होतं, छोट्या छोट्या गोष्टीपासून भ्रष्टाचार, छोट्या छोट्या पैसे घेणं, लाच घेणं, या गोष्टी जर आपण दूर केल्या, या नाही आपल्या देशाला स्वच्छ ठेवलं, या छोट्या छोट्या गोष्टीपासूनच आपल्याला आझादी म्हणजे हे स्वातंत्र्य मिळू शकतं. आणि पुन्हा अशा भरपूर साऱ्या आणि कोणाला जर संदेश द्यायचा असला की बाबा तुम्ही हे स्वच्छ ठेवा, हे करा, तर सर्वप्रथम स्वतःला सुधारावं लागेल. स्वतः आपण ते गोष्ट करावं लागेल. स्वतः चांगला नागरिक बनणे आणि या देशाचा आदर करणे, यालाच तुम्ही स्वातंत्र्य असं मानता. स्वातंत्र्याचा आणखीन अर्थ मला कोण सांगेल? स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? काय वाटतं? स्वातंत्र्य काय आहे आपल्यासाठी? स्वतंत्रता क्या है? स्वतंत्रता ये है जो कि एक स्वेच्छा मिलेगा, जो स्वतंत्रता अधिकार है या कर्तव्य है? अधिकार है, वो अधिकार है, अधिकार, और उसको कर्तव्य के तहत हमको निभाना पड़ेगा. क्या क्या निभाना पड़ेगा? ये जो लोग कार्य देख रहे हैं, आप उनको क्या बोलेंगे? कि वो सब तो फौज में नहीं आ सकते, लेकिन आप उनको क्या बोलेंगे? उनको यही बोलना चाहूँगा कि मैं जो ईमानदारी से रहे, जो काम जो भी मिलता था उसको सही तरीके से करे, जो पैसा वगैरह लेना दे कहीं भी चलता है, रिश्वत वगैरह नहीं करना चाहिए, नेकदारी से जिंदगी गुजारना चाहिए. प्रेक्षको, हे सगळं होतं, हे जेवढं या जवानांसाठी, त्याहीपेक्षा आमच्या करोडो
प्रेक्षकांसाठीच. या प्रेक्षकांसाठीच आज आम्ही इथं दूरवर काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या सीमेपासून काही अंतरावर हा कार्यक्रम करतोय. याचं कारण हे आहे की आज आदर्श नाहीत, आपला देश बकवास आहे, आपला देश बर्बाद आहे, या देशाला भवितव्य नाही, या देशात चांगलं काही घडूच शकत नाही, अशा विचारांच्या, अशा निगेटिव्ह विचारांचा फार मोठा पगडा आमच्या एका समाजावर बसलेला आहे. परंतु हा देश एक खूप मोठा शक्तिशाली राष्ट्र आहे. हा देश हा या जवानांवर चालतो. हा देश सुरक्षित आहे तो या जवानांमुळे. आणि आज या मराठा इन्फंट्री 8 मराठा इन्फंट्रीमध्ये येऊन एकच कळलं, आणि ते म्हणजे राष्ट्रचारित्र्य जर शिकायचं असेल, शिस्त शिकायची असेल, संघभावना, जातपात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन एक टीम म्हणजे काय हे जर शिकायचं असेल तर आपल्याला यांच्याकडेच पाहावं लागेल. आजच्या या स्वातंत्र्य दिनाचा वर्दी घातलेल्या या जवानांकडून एकच संदेश आहे की हा कार्यक्रम बघणारे सुद्धा तितकेच जवान आहेत, तेही तितकेच वर्दी न घातलेले जवान आहेत. या वर्दी न घातलेल्या जवानांबरोबर आणि वर्दी घातलेल्या जवानांबरोबरच स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला गवसणार आहे. ज्यांच्यामुळे आज आपलं स्वातंत्र्य अबाधित आहे अशा या शूरवीर जवानांच्या सोबत हा कार्यक्रम करताना मला विशेष आनंद झाला. आज इतक्या दूरवर जम्मूपासून जवळपास 1.5 दिवसाचा प्रवास करून आम्ही इकडे आलो. आत्ता हे वातावरण आपल्याला असं दिसतंय, परंतु काही दिवसात इथं पूर्ण मोठ्या प्रमाणावर बर्फ पडायला लागेल. ज्या जागेवर मी आहे तिथे 12-12 फूट बर्फ कोसळलेला असतो आणि या एका हेलिपॅडवर इथला सगळा सप्लाय अवलंबून असतो. असं असताना सुद्धा 100 मीटरवरून इकडे एक रस्ता तयार करायला त्यांना काही तास लागतात. पण कधीही यांच्यापैकी एका जवानाला मी निराश झालेलं पाहिलं नाही. कधीही निगेटिव्ह विचार यांच्या मनामध्ये येत नाहीत. सुट्टी, सणासाठी कुठली सुट्टी मिळत नाही, पण तरी देखील आम्हाला तो आशीर्वाद आहे जनतेचा, असं उत्तर मला एका जवानांनी दिलं. त्यांचं प्रशिक्षण इतकं खडतर की त्या प्रशिक्षणातूनच हा आजचा जवान घडतो आणि त्या जवानावर भारत अतिशय सुरक्षित आहे. हाच मला आज एक आत्मविश्वास या सगळ्यांमुळे मिळाला. ज्या घोषणेमुळं या जवानांच्या धमन्यातून अक्षरशः आग व्हायला लागते, ती या युनिटची घोषणा आणि त्या जयघोषातच आपण या कार्यक्रमाचा शेवट करूया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. 8 मराठाच्या 8 मराठाच्या 8 मराठाच्या शंकर भगवान की जय. शंकर भगवान की जय. शंकर भगवान की जय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.